श्री राम जय जय राम। 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 वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारं वन्दे वाणी विनायकं। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। अनंतकोटी ब्रह्मांड नायक भगवान श्रीहरींच्या अनंत कृपेने अक्षय तृतीया विक्रम संवत 2082च्या रोजी संकल्प करण्यात आलेल्या ह्या चर्चा सत्रांना, व्याख्यान सत्रांना 1 वर्ष संपूर्ण झालेला आहे आणि विक्रम संवत 2083च्या अक्षय तृतीया उत्तर आपण हा व्याख्यान करतोय। आणि आपल्या व्याख्यानांच्या विषयांची चर्चा करता आपल्याला हे लक्षात येतं की हे वेळ, काळ, प्रसंग, व्यक्ती, विशेष घटना या सर्वांच्या अनुरूप आपले सगळे विषय आहेत हे आपल्याला वर्षभरात पाहायला भेटलं। आणि आजचा विषय दादांनी सांगितल्याप्रमाणे हा संकल्प पूर्तीचा आजचा सत्र असल्यामुळे संकल्पाची शक्ती काय आहे, संकल्प म्हणजे काय, संकल्प केल्याने काय होतं आणि आपल्या समोर अशी महानुभावांची कोणाची चरित्रे आहेत जे संकल्पबद्ध राहून काम करू शकलेत आणि त्यांनी जगामध्ये काहीतरी करून दाखवलं, कुठल्याही क्षेत्रात असतील, या सगळ्याचं अनुसंधान आपण आज करणार आहोत। संकल्प म्हणजे काय, इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर रेझोल्यूशन, साध्या भाषेत म्हणजे आपली जी इच्छाशक्ती आहे त्याला आपण क्रियान्वित केलं म्हणजे ते संकल्प पूर्ण केलं असं होईल। आणि इंग्रजीमध्ये एक वाक्य मला आठवतं की इट ऑल बिगिन्स विथ अ सिंगल थॉट। कुठलीही गोष्ट एक विचारापासून सुरू होते। तात्विकरित्या जरी आपण विचार केला तर आपल्याला हे लक्षात येतं की सगळं सुरू कुठून झालं। काही लोक जे निराकारवादी आहेत ते शून्य म्हणतात किंवा ते प्रकाशचा एक खूप मोठा गोळा आहे आणि त्याच्यामधून सगळं बाहेर पडलं असं म्हणतात। जे साकारवादी आहेत ते भगवान, ते श्री वैष्णव असतील तर श्रीमन नारायणचा संदर्भ देतात, ते शंकर भगवानचे अनुयायी असले तर ते शंकरातून उत्पन्न झालं म्हणतात।
हे लोक विष्णू पुराणचे दाखले देतात, ते शिवपुराणचे दाखले देतात. अशा सगळ्यांचे दाखले देता देता आपल्याला हे लक्षात येतं की यात एक खूप वाईडली स्प्रेड आणि वाईडली एक्सेप्टेड, म्हणजे सगळ्यांकडून मानली गेली अशी एक जी थिअरी, जी एक फिलॉसॉफी, जी एक रचना आहे ती अशी आहे की योग निद्रेमध्ये शयन करणाऱ्या श्रीमन्नारायण भगवान क्षीरसागरमध्ये शेषनागवरती झोपलेले आहेत. झोपलेले म्हणजे हे सामान्य शब्द झालं, पण त्याला शब्द आहे योग निद्रा. आणि योग निद्रा म्हणजेच संकल्प शक्ती आहे. निद्रा जरी शब्द प्रयोग झाला तरी ती योग निद्रा आहे. आणि योग निद्रा म्हणजे दुसरं काही नाही तर मायेला स्वतःच्या अधीन करून संकल्पबद्ध राहून सर्व चराचराची रचना करण्याचं, त्याचं पालन पोषण आणि संहार करण्याचं काम ते श्रीहरींच्या द्वारे होत आहे, म्हणून त्याला योग निद्रा सांगितलेला आहे. म्हणजे जिथून जगाचा आरंभ आहे. अलीकडे तात्विक लोक खूप वाढलेत, पण ते तात्विक जेव्हा जिज्ञासू म्हणून वावरतात तेव्हा गोष्ट वेगळी आहे. आणि ते विरोध करण्यासाठी जेव्हा वावरतात तेव्हा अडचणीचा सगळा विषय होतो. तर्काला उत्तर आहे, पण कुतर्काला उत्तर नाही. अशा कुतर्क करणाऱ्यांची संख्या अज्ञानामुळे, प्रचंड संख्येमुळे वाढत चाललेली आहे. आणि काळाच्या ओघाने देवाकडून हे मागून घेतलेलं आहे. म्हणजेच काय तर कलियुगाचा चरित्र कसा होणार, असाच होणार. ही कालरचना आहे. काल गणनेप्रमाणे हे सगळं होणं बाध्य आहे. पण या सगळ्यामध्ये अंधकार होत असताना सुद्धा एका चिरागातून, एका दीपकातून उजेड होऊन कमीत कमी तेवढ्या एरियाला तरी प्रकाश देण्याचा काम आपल्या माध्यमातून व्हावा, हा प्रयत्न आपल्या सगळ्यांचा आहे. अंधकार होणं निश्चित आहे, पण अजून त्याला अनेक लाख वर्ष आहेत. 4,32,000 वर्षांच्या आपल्या या कलियुगाच्या आयुष्यातील केवळ 5,100 काही वर्ष झालेले आहेत. त्यामुळे खरा कलियुग सुरू झाला असं मान्य न करता अजून त्याला त्याच्या प्रखर रूपामध्ये येण्यासाठी पर्याप्त असा काळ आहे जाण्यासाठी. आणि या गोष्टींना धारण करता आपण या चर्चांना पुढे नेत त्या उदाहरणाला पूर्ण करूयात. ते म्हणजे संकल्प शक्ती ही योग निद्रा, योग निद्रा ही संकल्प शक्ती. आपण प्रेरणा कोणाकडून घेतो? जे आपल्यापेक्षा वडील आहेत, अनुभवी आहेत, ज्यांनी आयुष्यात काहीतरी दिवे लावलेत, मराठी भाषेत सांगायचं झालं तर, जे वयोवृद्ध आहेत. आणि या जगात सगळ्यात जास्त वयोवृद्ध असलेले बाप का भी बाप, महाबाप, म्हणजे ही जरी स्लँग भाषा जरी झाली, कारण हे माईंचं आमचं आधीच बोलणं झालंय की इथे काय तुम्ही मर्यादा जास्त आणू नका. हे संवादात्मक आपली चर्चा आहे. काय हे व्यासपीठ नाही, ह्याच्यावरती काय समोर पोथी पुराण नाही आणि आपण काय ब्राह्मण देवता विप्रवर नाही. तर संवादात्मक भावनांना मर्यादापूर्ण प्रस्तुत करण्याच्या या प्रयत्नांमध्ये बोलायला हरकत नाही की बाप का भी बाप असं ज्याचं आपण फिल्मी अंदाजमध्ये वर्णन करू शकू, ज्याला आपण आदिदेव म्हणू, ज्याला आपण परब्रह्म परमात्मा म्हणू, असे ते म्हणजे श्रीमन्नारायण. एक परंपरेचा एक अंग घेऊन, उदाहरण घेऊन आपण समजू इच्छित की या परंपरेमध्ये जेव्हा योग निद्रेचा विचार येतो, सर्वात आधी जे आहेत अस्तित्वात तेच योग निद्रेमधून, या संकल्पातून या सृष्टीची संरचना करत आहेत म्हटल्यानंतर हे आपल्या सिस्टममध्ये बाय डिफॉल्ट चिप आहे संकल्पाची. म्हणजे विचार कसा करावा, जे आपण बोलत होतो की इट ऑल बिगिन्स विथ अ सिंगल थॉट. भगवान निवांत असे म्हणजे निरागस, निश्चिंत,
मंद मंद मुस्कुराहट असलेले असं डोळ्यासमोर चित्र वर्णन करण्यात आलं, तर भगवान लोट घेत नाही, चालू आहे, चालू दे. वर्णन करतात श्रीमद भगवद्गीतेमध्ये की हे अर्जुना, कुठलाही कर्म करण्यासाठी मी बाध्य नाही, कुठलाही कर्म करण्याची मला आवश्यकता नाही, कुठल्याही कर्मातून अमुक फळ प्राप्त करून घेण्याची माझी इच्छाही नाही, माझी गरजही नाही. परंतु हे अर्जुना, मी हे सगळं कर्म का करतो? सृष्टीचा चक्र चालवण्यासाठी. सर्व मानव समुदाय जो माझा अनुयायी आहे त्याला हे शिकवण्यासाठी की कर्म करण्यासाठी तू बाध्य आहेस, कर्म करणं तुझं प्रथम कार्य आहे हे सांगण्यासाठी मी त्याच्यासाठी हे सगळं रचना करण्याचं, संहार करण्याचं, पालन करण्याचं वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये कर्म करतो. म्हणजे काय? आता देव कर्म करत आहे, मानव रूपात आपल्या समोर अवतरून आपल्याला सांगण्यासाठी तो कर्म करतोय. पण मला अवतार घ्यायचा आहे किंवा काळाच्या आवश्यकतेप्रमाणे अमुक अवतार घडलं पाहिजे, ही विचारधारा कुठून येते? ही संकल्पना कुठून येते? तर त्या योगनिद्रेतून येते. जसं आपण बसलेलो असतो, झोप घेण्याचा प्रयत्न करत असतो, रात्री अचानक विचार येतो असं असं आपण अमुक गोष्ट करूयात. किंवा अनेक वेळा असंही होतं की रात्री गाढ झोप लागलेली असते आणि आपण दचकून उठतो आणि आपण कागद पेन घेऊन लिहायला लागतो, कारण ती आपल्या प्रत्येक विचार शैलीमध्ये ती गोष्ट चालत असते. मग हे विचार करणं म्हणजे काय? हे संकल्प करणं होय. आता त्या विचारांच्या सात्विकतेमध्ये, त्या विचारांच्या तीव्रतेमध्ये हे ठरतं की ती संकल्पना किती स्पष्ट होणार आहे, दृढ होणार आहे आणि सिद्ध होणार आहे. आणि आपण श्री भगवंताचा अंश असल्या कारणामुळे, कालच भगवंत द्वादशी झाली, तर भगवंताचे अंश असल्या कारणामुळे संकल्प करणे, विचार करणे हे आपल्या सिस्टम मधलं बाय डिफॉल्ट चिप आहे, फीचर आहे, सॉफ्टवेअर आहे. याचा भान आपल्याला विसरवून देण्याचं काम कोणी खूप जास्त प्रामाणिकपणे आणि यशस्वीपणे केलं असेल तर ते इंग्रज सल्तनत आहे. शब्द इंग्रज वापरलाय आणि शब्द सल्तनत वापरलाय. आता याचा अर्थ तुम्हीच लावावा. मुघल हे लुटेरे होते, त्यांनी परंपरांना उद्ध्वस्त करण्याचा संपूर्ण प्रयत्न केला, पण इंग्रज हे चप्पळ विध्वंसकारी ठरले. त्याने इतका पुढचा विचार केला की आम्ही नसलो तरी ह्यांचा तर सत्यानाशच व्हायला पाहिजे, आणि यासाठी त्यांनी खूप गाढा अभ्यास केला. इतका गाढा अभ्यास केला की माणसं सोडली ती साप सोडल्याहून, हेर सोडल्याहून. आणि जेवढा आपण भारत भ्रमण केला नसेल, 4 गावाच्या पलीकडे आपण जात नाही, 4 नातेवाईकांच्या पलीकडे आपण भेटीगाठी घेत नाही, तर त्या नालायकांनी, त्या विध्वंसकारी बुद्धी असणाऱ्यांनी उलट पालट भारताचा पूर्ण भ्रमण केला आणि त्यांना हे निदर्शनास आलं की इथली संस्कृती, इथली ज्ञान परंपरा, इथली संकल्प परंपरा ही यांची शक्ती आहे, आणि म्हणून त्यांनी याला उद्ध्वस्त करण्याचा संकल्प घेतला. संकल्प हा चांगलाही असू शकतो, वाईटही असू शकतो. संकल्प हा व्यक्तिगतही असू शकतो, सांस्कृतिकही असू शकतो. संकल्प हा सामाजिकही असू शकतो, संकल्प हा स्वार्थपूर्णही असू शकतो. संकल्पाची सत्यता, संकल्पाची सात्विकता त्याच्या परिणामाला दिशा देत असते. भगवंताची संकल्पना, भगवंताचा संकल्प हा विना कामाचा आहे. विना कामाचा म्हणजे निरर्थक नाही, कामरहित आहे. त्याने जो सृष्टीच्या पालनचा, रचनेचा आणि संहाराचा संकल्प केलेला आहे, त्याच्यामधून त्याला काहीच अपेक्षा नाहीये. तो कोणासोबतही असं भेदभाव करत नाही. त्याला त्या कामातून काही फळाची अपेक्षा नाहीये. परम सत्व स्वरूप असल्यामुळे यथार्थ घडत आहे. आपल्या संकल्पांमध्ये सहसा स्वार्थ असतो.
आणि स्वार्थ असल्या कारणामुळे स्वार्थ साध्य होईपर्यंत त्या संकल्पाची शक्ती असते. स्वार्थ साध्य झाला की तो संकल्प नष्ट होतो. मला खूप चांगली डिग्री मिळवायची आहे. डिग्री मिळाल्यानंतर त्या संकल्पाचं अस्तित्व नाहीसा होतो. ती डिग्री मिळाल्यानंतर मी काय काम केलं पाहिजे हे त्याला कळत नाही, कारण त्याचा संकल्प फक्त डिग्री घेण्यापुरताच होता. 3 मेला आता येत्या रविवारी नीटची परीक्षा आहे. ती नीट तर कोणीच देत नाही, पण ती नीटची परीक्षा आहे. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी शासनाकडून घेण्यात येणारी एवढी मोठी परीक्षा की 25 लाख विद्यार्थी त्याच्यासाठी झटत असतात. त्या 25 लाखांपैकी इनबिन एक 25-50 हजार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रुजू होतात इनबिन. आणि त्या एक 50,000 1 लाख विद्यार्थ्यांपैकी तुम्ही बोटावर मोजले ना, मी खोटं सांगत नाही, बोटावर मोजले तरी तुम्हाला सापडणार नाही एवढेच कमी असतात ज्यांना हे माहीत असतं की मी इथे का आलो, मला काय करायचं आहे. जेव्हा त्याच्या मनामध्ये ही स्पष्टता असते तेव्हा त्याचा संकल्प सिद्ध होत असतो. उर्वरित 99.99 पेक्षा जास्त टक्केवारी विद्यार्थ्यांना हे माहीतच नाही की ते इथे का टपकले. म्हणून काय होतं, म्हणून हे होतं की त्यांना ते सहन होत नाही. आणि सहन होत नाही तर ते धर्तीवरचा बोझा कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात. हे शब्द, हे वाक्य कदाचित लोकांच्या मनाला आरपार करणारे असतील, पण हे बोलण्यामध्ये मी बिलकुल सुद्धा विचार करत नाहीये, कारण ही स्थिती संकल्पाची, ही स्थिती समाजाची केवळ आणि केवळ संकल्प रहित असल्यामुळे आहे. विचारशक्ती इंग्रजांनी जी आपली खच्चीकरण टाकली, जी ती खपवून टाकली, त्याच्यावरती पुन्हा विचारशील होण्यासाठी समाजाचा विषयच राहिला नाही. एखादी गोष्ट का करावी याचा अर्थपूर्ण उत्तर आपल्याला सापडेल हा खूप मोठा शोधचा विषय आहे. जेव्हा सामान्य दिनचर्येमधल्या गोष्टी आपण निरर्थक करत असतो तेव्हा आयुष्यात संकल्पबद्ध राहून काम करण्याची आपली मनस्थिती होऊ शकेल याचा विचार कधी होऊ शकतो का? एखादा चित्रपट पाहण्यासाठी जाणे, एखादं भोजनातलं पदार्थ भक्ष्य करणे, ह्याचा जेव्हा आपण विचार करत नसू तर आपण आयुष्याबद्दल विचार करणार का? संकल्पाचा सरळ संबंध विचारांशी आहे, कारण इट ऑल बिगिन्स विथ अ सिंगल थॉट. एका विचाराहून सगळं सुरू होतं. मागील वर्षामध्ये सोलापुराने एक धक्कादायक बातमी ऐकली होती, आपण सामोरे गेलो होतो. खूप मोठे तज्ञ असलेले एक चिकित्सक, भारतात प्रसिद्ध असलेले, जगात प्रसिद्ध असलेले, पण त्यांना आत्मघात करण्याची वेळ आली. कारण अनेक असू शकतात, आपण बोलण्याचे अधिकारी नाही, परंतु संकल्प जर पक्का असेल तर कितीही त्रास झाला तरी भगवान श्रीराम एकटे दुकटे असले तरी वानरांची सेना सोबत घेऊन ते लढा लढू शकतात. ग्वालवालांची टोळी एकत्र करून माखणची चोरी करून कंस राजाला शिकवण शिकू शकतात. एकटे असले तरी मावळ्यांच्या काही साथाने 16व्या वर्षी, अवघ्या 16व्या वर्षी गड जिंकू शकतात. ज्या गोष्टीचा त्रास होतो त्याला सोडून देणे, पण अनमोल अशा मानव देहाला सोडून देणे हे कुठला मार्ग असू शकत नाही. समाजाची ही विडंबनात्मक स्थिती केवळ आणि केवळ विचार शून्य असल्यामुळे झालेली आहे. विचार शून्य स्थितीला तर खऱ्या अर्थाने प्राप्त करायचा आहे, पण विचारशील होऊन विचारच नाही केला म्हणून विचार शून्य झालो अशी स्थिती अपेक्षित नाही. आणि अशा या सगळ्यामध्ये जे आपलं इनबिल्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे ते म्हणजे विचारशील राहणे, संकल्पबद्ध राहणे, याच्यावरती विचार करण्याची आवश्यकता आहे. आधी चर्चा केल्याप्रमाणे
आपण अनुकरण त्यांचा करतो, जे पूजनीय आहेत, जे वंदनीय आहेत, जे वडील आहेत. आणि आपल्या ज्ञान परंपरेमध्ये, इतिहास परंपरेमध्ये, गौरवशाली परंपरेमध्ये आपल्याला अनेक अशी महापुरुषांची जीवनचरित्रे पाहण्यास मिळते. आपण वर्षभरात हेच काम केलेलं आहे. विषय काही असला तरी आपण त्या महापुरुषांना घेऊन चाललेलो आहे आणि आपली दिशा एकच आहे, भारत माता. त्यामुळे या सगळ्या विषयांचा सारांश आजचा विषय असू शकतो. त्याचं कारण आहे की त्या विषयांमधलं लोकांना किती कळलं आणि किती नाही हे जरी एक बाजूला विचार करण्यात ठेवला, तर दुसरीकडे हे विचार आहे की सातत्याने या मूर्खांनी काहीतरी केलेलं आहे, हा भान महामूर्खांना व्हावा. मूर्ख आणि महामूर्ख हे शब्द का? मूर्ख हा शब्द आमच्यासाठी आहे का? कारण आम्ही ध्येय वेडेहून विना अपेक्षेचा अमुक काम करत गेलो. तर आजच्या जगात तर मूर्खच ठरणार ना. विनास्वार्थाच्या आपण एखादं काम करत असू हे लोकांना पचतच नाही, विश्वासच होत नाही. तुम्हाला एखाद्या ठिकाणी फायदा होत असेल तर तुम्ही 1 वेळा जाल, 2 वेळा जाल, 3 वेळा जाल. पण जेव्हा तुम्हाला तिथून काहीच भेटणार नाही आणि तुम्ही रोज उठून तिकडे जात असाल तर लोक मूर्खच म्हणणार आहेत. त्या समाजाच्या बुद्धीला अनुसरून मूर्ख हा विशेषण आम्ही लावून घेतला, त्यांच्या डोळ्यातून, त्यांच्या बुद्धीतून. आणि त्यांना आम्ही आमच्या बुद्धीतून महामूर्ख सांगितलं. कारण या विषयांवरती जर ते विचार करत असते तर आज कदाचित आपल्याला त्याचा परिणाम या उपस्थितीतून दिसला असता. आपण एखादी गोष्ट सातत्याने वर्षभरातून करत आहोत आणि ज्या उद्देशाने करत आहोत त्याला आपण वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून प्रचलितही करण्याचा प्रयत्न करत आहोत, तरी आपल्याला अपेक्षित असा प्रतिसाद प्राप्त होत नसेल तर त्या समाजाच्या बुद्धीला, मूर्ख तर ऑलरेडी आपण टॅग लावून घेतलाय म्हणून त्यांना 1 पाऊल पुढे महामूर्ख म्हणतो. पण त्या महामूर्खांना हे लक्षात नक्की येईल की हे एकाच ध्येयाला घेऊन वर्षभर सातत्याने प्रयत्नशील जर आहेत म्हणजेच ते आजचा विषय संकल्पशक्ती. अमुक लोक मंदिराला जाण्यासाठी पंडितजी विचारतात बहुत दिनों से आए, तर तो शाणा ज्यादा सत्संग झालेला, भगवंतांनी बोलून नाही घेतलं म्हणतो, त्याचा हुकूम नाही झाला, त्याचा आदेश नाही झाला. मग पिक्चरला जाण्यासाठी भगवंत तुझ्यासाठी फरमान काढत होता का बायकोला घेऊन गार्डन मध्ये फिरायला जायसाठी, आईस्क्रीम चाटायसाठी तुझ्यासाठी काय फतवे निघत होते का? माणूस इतका सिलेक्टिव्ह झालेला आहे, त्याच्या अनुकूलतेप्रमाणे शब्दांची घडामोड करतो आणि स्वतःला खड्ड्यात घालून घेतो. पाहता पाहता 1 वर्ष झालं, पाहता पाहता 1 वर्ष झालं. काय जसा थोबाड माझा आधी होता तसा आजही आहे, कळतही नाही 1 वर्ष झाला. पण काहीतरी झालं, काहीतरी झालं. त्या सातत्याच्या नावाला संकल्पशक्ती. त्या सातत्याच्या त्या साधनेलाच संकल्पशक्ती म्हणायला होय. आणि संकल्प ते सिद्धीचा हाच मार्ग. विकल्प रहित संकल्प हेच शाश्वत समाधान आहे. विकल्प रहित संकल्प हेच शाश्वत समाधान आहे. आणि विकल्प रहित संकल्प हेच सिद्धीचा प्रथम पाऊल आहे. मला काहीच येत नाही, मी वेडा गबाळ आहे, पण सातत्यपूर्ण योग्य दिशेने मी प्रयत्नशील आहे, हे सिद्ध होण्याचं प्रथम पाऊल आहे. पण तेवढा धैर्य, तेवढा पेशन्स आजच्या आपल्या काळाच्या लोकांमध्ये नाहीये, कारण इंग्रजांची आपण अवलादी झालोय ना. इंग्रज हेच बोलून गेले होते की शरीराने जरी हे भारतीय असले तरी मानसिकरित्या हे आपले गुलाम होतील, याच्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि त्या प्रयत्नात ते उदो यशस्वी झालेले. We have conquered India once and the second conquest would be through its education system. अद्भुत यशस्वी झाले ते. एखाद्या सभ्यतेचं
पद्धतशीर संक्रमण करून विल्हेवाट कसं लावायचं असेल तर त्या इंग्रजांकडून शिकलं पाहिजे. पण संसाराचा हा नियम आहे, जैसा करोगे वैसा भरोगे. आणि आजची स्थिती पाहता 10 पैकी 7 लोक तिथे कोण असतील याचा अभ्यास केल्या असता आपल्या लक्षात येतं की त्यांच्या दुर्गतीची उलटी गिनती सुरू झालेली आहे. आणि सत्य जरी एखाद्या वेळेस कमजोर झाला तरी तो हारत कधीच नाही, तो पुन्हा त्याचा उत्थान होतो. ह्याची कोणाची परंपरा पाहायची असेल तर आज लोकांनी भारताची चर्चा केली पाहिजे. अशा या सगळ्या चर्चेमध्ये जिथेही संकल्प शक्तीची परंपरा योग निद्रेमध्ये मस्त असलेल्या भगवंतांपासून सुरू होते. या परंपरेमध्ये अनेक महान ऋषी भगवत तुल्य आचार्य होऊन गेलेले आहेत. आपण थोड्या थोड्या उदाहरणांचा प्रत्येक क्षेत्राचा आज थोडासा अवलोकन करू. कारण आध्यात्मिक चर्चा म्हटल्यानंतर लोक म्हणतात काल्पनिक असेल, पण व्यवहारिक चर्चा म्हटल्यानंतर लोक विचार करतात हो आज 5, 50, 100 वर्षांत झालेली गोष्ट आहे, नक्कीच असेल. त्यामुळे ज्याचा जसा अभ्यास आहे, जशी मान्यता आहे, त्याचं समाधान करण्याचं, त्याला संतुष्ट करण्याचा आपण आजच्या वक्तव्यातून करण्याचा प्रयत्न करू. अशा या परंपरेमध्ये जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपण अभ्यास करतो भगवंताच्या अवतारांचा. त्या अवतारामध्ये सगळ्यात उल्लेखनीय असे म्हणजे भगवान प्रभू श्रीराम. आणि मगाशी उदाहरण पाहिल्यासारखं की ते हताश झाले नाही, ते निराश झाले नाही. लोक म्हणतात, अज्ञानी लोक म्हणतात की वेड्यासारखं बायकोच्या आपल्या धर्मपत्नीच्या वियोगामध्ये रडत रडत भगवंत पुष्पांना, पक्ष्यांना, लतांना, वेलींना विचारतात, अरे माझी सीता कुठे आहे? आजच्या एखाद्या विद्वानाला तिथे ठेवलं असतं तर सायकॅट्रिकली इल आहे म्हणून भगवंताला त्याने लगेच प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं असतं. पण त्या वेळेला कधी कळावं की ही भगवंताची लीला आहे, ही सगळी माया आहे. पक्ष्यांना, लतांना, पुष्पांना माझी सीता कुठे आहे विचारत असणारा तो भगवंत पुढच्या क्षणाला त्यांची परीक्षा घेण्यासाठी आलेल्या सतीमाताला, जी सीता रूप धारण करून आलेली असते, त्यांना म्हणतात तुम्ही एकट्याच कसं काय आल्यात? भगवान भोलेनाथ कुठे आहे? म्हणजे काय? म्हणजे हे की परम विद्वान, सर्व काही जाणणारे, सर्वज्ञ असे असणारे, अभिज्ञ असण्याचा ढोंग करणारे, अशी लीला करणारे भगवंत आपल्याला मानव म्हणून हे सगळं करून दाखवत आहे. त्यांच्या समोर सीता रूपामध्ये आलेल्या सती अम्माला ते म्हणतात की भगवान शंकर कुठे, तुम्ही एकटे कसं काय आले? मग ते वृक्षांसमोर, लतांसमोर जे रडण्याचा सोंग करत आहेत ते फक्त मानव लीला करण्यासाठी करणारे आहेत. अर्धवट जाणणाऱ्यांना काय कळणार? केवळ आणि केवळ या देहाच्या चक्षुंनी पाहणाऱ्यांना काय कळणार? आणि असे भगवान श्रीराम हताश होण्याची लीला जरी करत असले तरी त्यांनी टीम बनवली, एकत्रित केलं, लढा लढले आणि करून दाखवलं. त्यांना आवश्यकता कोणाचीच नाही, पण आपल्याला करून दाखवण्यासाठी त्यांनी सगळं करून दाखवलं. स्वतःची सेना स्वतः उभी करा, स्वतःचे कार्यकर्ते स्वतः उभे करा. आणि हे केवळ आणि केवळ तेव्हाच शक्य होऊ शकतं जेव्हा तुमची संकल्प शक्ती निष्ठा असेल. 2 भाऊ वनात फिरणारे, कंदमूल खाणारे, शस्त्र नाही, सेना नाही, काही नाही, पण संकल्पामध्ये शक्ती इतकी दृढ होती. धर्माचरण करणाऱ्या भगवान पुरुषोत्तमांचा चरित्र असा होता की प्रत्येक जण येणारा तो त्यांचा झाला आणि त्यांचा झाल्यामुळे ती एवढी मोठी वानर सेना उभी राहिली.
आपली तहान, आपली भूक सर्व काही विसरून सगळी वानर सेना चारही दिशांमध्ये माता जानकीची शोध घेण्यासाठी ती निघाली. अहो कोण करतं? 1,00,000 रुपये जरी दिलं तरी कोण करत नाही. भरभरून वेतन भेटत असलं तरी फक्त कागदावरती काम होत असतं. ही राम राज्याची स्थिती आहे आणि राम राज्य आणायचं असेल तर संकल्पबद्ध होण्याची आवश्यकता आहे. याच श्रृंखलेमध्ये आपल्याला पुन्हा दुसरा उदाहरण पाहायला भेटतो, तो म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा. भगवान श्रीकृष्णांनी संकल्प केलं होतं की धर्माचरण व्हायला पाहिजे, धर्माची स्थापना पुन्हा झाली पाहिजे. आणि त्यामुळे हा संकल्प इतका दृढ असल्यामुळे शस्त्र न उचलता सगळा युद्ध पार लावून टाकला. ज्याचा जय करायचा होता त्याचा जय केला, ज्याला पराभव करायचा होता त्याचा पराभव केला. संकल्पाची ही शक्ती आहे की अनेक अक्षण्य सेना लढत असली तरी पडद्याच्या मागचा कलाकार म्हणून शस्त्र न उचलता सर्व काही करून दाखवलं. हे संकल्पाची शक्ती आहे. या संकल्पाच्या शक्तीचं दर्शन या सामान्य चक्षुंनी करता येत नाही, त्या हृदयामध्ये असलेल्या चक्षुंनी करता येतं. आणि याचं दर्शन कोणी केलं असेल तर भरभरीतनी केलं होतं. त्यामुळे मॅन ऑफ द मॅच अर्जुनला वाटलं मी आहे, भीमला वाटलं 100 कौरवांना मी मारलं म्हणून मी आहे, राजाला वाटलं की सगळ्याचा मी, धर्मराजना वाटलं की मी सगळ्यांचं नेतृत्व केलंय त्यामुळे मी आहे. पण बर्बरीक म्हणतो की तुम्ही काहीच नाहीये. कौरवांकडून पण भगवान श्रीकृष्णाचा सुदर्शन चक्र लढत होता आणि पांडवांकडून सुद्धा भगवान श्रीकृष्णाचा सुदर्शन चक्र लढत होता. त्यामुळे तुम्ही फक्त निमित्त मात्र आहात. ही भगवंताची संकल्प शक्ती होती ज्याच्यामुळे हा धर्मयुद्ध पार पडला आणि हा धर्म स्थापित झालेला आहे. या संकल्प शक्तीचं दर्शन करण्यासाठी बर्बरीक सारख्या चक्षुंची आवश्यकता आहे. आणि ती प्रज्ञाचक्षुची स्थिती असल्यामुळे आज ते श्याम दरबार म्हणून राजस्थानमध्ये प्रतिष्ठित आहे. असा फॅड चढलाय लोकांना वेड्याचा बाजार. पण वेड्याचा बाजार हा सत्संगामध्ये लागलाय म्हणून तो चांगला आहे. तो अन्य दुसऱ्या उपक्रमांमध्ये लागला असता तर जम्मू काश्मीर सारखी स्थिती झाली असती, तर मुंबईमध्ये परवा मीरा भाईंदर मध्ये झाल्यासारखी स्थिती झाली असती. पण तो या परंपरेमध्ये लागलाय, त्या भगवंतामध्ये लागलाय म्हणून तो सेफ आहे. अशा या शृंखलेमध्ये चर्चा अनंत आहे. आचार्यांचा, संतांचा विचार करता एक एक परंपरेला आपण उचलून पाहिलं. भगवान आदिशंकराचार्य असतील, भगवान रामानुजाचार्य असतील, भगवान रामानंदाचार्य असतील, भगवान मध्वाचार्य असतील, भगवान निंबार्काचार्य असतील, या सगळ्या आचार्यांनी ज्या आचार्य पीठांचं स्थापन केलेलं आहे धर्मोत्थानासाठी, परंपरेचं उत्थान करण्यासाठी, लोकांना सद्मार्ग दाखवण्यासाठी, हे केवळ आणि केवळ संकल्प शक्तीमुळे शक्य आहे. 32 वयामध्ये इथे आपण सेटल होत नाही. 32 वयामध्ये माणसं आजच्या घडीला सेटल होत नाही. गावभराचा कर्ज असतो, नाही ते EMI असतात आणि जगू की मरू हा प्रश्न असतो. अशा स्थितीमध्ये भगवान आदिशंकराचार्यांनी बुद्ध परंपरेने व्याप्त झालेल्या भारतवर्षाला सनातन मार्गाचा प्रबोधन केलं. सनातन मार्गाला पुनरुत्थान त्याचं केलं, त्याला पुनर्स्थापित केलं आणि 4 पीठांची स्थापना करून स्वतः कांची कामकोटी स्थानामध्ये ते स्थित झाले आणि पुन्हा एकदा धर्माचा डंका वाजवला. अवघ्या 32 वर्षांमध्ये 4ही कोपरे फिरून आले अनेक वेळा. इतकं फास्ट चालायचे की त्यांचे शिष्य मागे राहायचे अनेक वेळा, अशी आपल्याला कथा ऐकायला मिळते. संकल्प शक्ती काय असते आणि स्वतः शंकर जेव्हा शंकराचार्य स्वरूपामध्ये अवतरित होतो तर तो संकल्प कसा सिद्ध होणार नाही? हे दैव संकल्प आहे. आचार्य परंपरा आहे, दैव परंपरा आहे, दैव संकल्प आहे. आणि ज्या मठात आपण बसलोय हा सुद्धा दैव संकल्प आहे. अशा या आचार्य परंपरेने प्रवृत्त झालेले महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज मठ परंपरा
बैठकींच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते ती मठ परंपरा समर्थ रामदास स्वामी महाराजांनी उभी केली. अशा विकृत, अशा प्रतिकूल स्थितीमध्ये उभी केली जेव्हा प्रचंड शोषित झाला होता हा जनसामान्य. आपल्या 12 वर्षाच्या भारत भ्रमणामध्ये समर्थ रामदास स्वामी वर्णन करतात की मी पाहत राहिलो काय की चंदवर, मुठ्ठीवर मुघल येऊन, यवन येऊन, म्लेच्छ येऊन आपल्या हजारोच्या, लाखोच्या संख्येने राहत असलेल्या लोकांना शोषित करत. कोणाची हिंमत होत नव्हती की त्यांना जाऊन उद्रेक करावा, त्यांचा रोष करावा, त्यांना प्रतिकार करावा. समर्थ वर्णन करतात हा स्वतःचा आत्मविश्वास हरवलेला हा जनसमुदाय याला पुन्हा उभा कसं केलं पाहिजे आणि याच्या समोर कोणाला आदर्श ठेवला पाहिजे तर जय जय रघुवीर समर्थ श्रीरामासारखा आदर्श ठेवला पाहिजे. का ठेवला पाहिजे तर लढणाऱ्यांचा आदर्श ठेवला पाहिजे, परिस्थितीला झुंज देणाऱ्यांचा आदर्श ठेवला पाहिजे. ती संकल्प शक्ती लोकांमध्ये जागृत करण्याची आवश्यकता आहे. आत्मविश्वास हरवलेल्या या जनसामान्यांमध्ये कशा प्रकारे आपल्याला संकल्प ठुसता येईल याचा विचार त्यांनी गाढा अभ्यास केला आणि 12 वर्षाच्या भारत भ्रमणानंतर ते या निष्कर्षावर आले की आपल्याला भगवान प्रभू श्री रामचंद्रांचा आदर्श यांच्या समोर ठेवायचा आहे आणि ठिकठिकाणी त्यांचे अनुयायी म्हणजे मारुती रायांना आपल्याला स्थापित करायचं आहे. त्यांच्या आदर्शाला मानणारे, त्याला जगणारे, त्याच्यासारखं राहण्या, त्यांची भक्ती करणारे कोण तर हनुमानजी महाराज. ही दिव्य संकल्पना आहे, सामान्य गोष्ट नाहीये. तुमच्या घरातलं एक संडास बाथरूम रिपेअर करायचं असेल तर 6 महिने तुम्ही विचार करता आणि 6 महिने त्याला पूर्ण करता. शेकडोंच्या तादादामध्ये त्यांनी जे मठ स्थापित केले सामान्य शक्ती नाही, ही दैवी शक्ती आहे आणि ही दैवी संकल्पना आहे. त्याच काळात झालेले महाराष्ट्राचे ज्यांना दैवतुल्य मानलं जातं असे छत्रपती शिवाजी महाराज 15 वर्षाच्या वयामध्ये जेव्हा आपला कार्टा चिप्स खाण्यामध्ये आणि पिक्चर आणि IPL बघण्यामध्ये मग्न असतो, अजून माझा लाडका छोटा आहे, त्याला काय कळत नाही, असं त्याला हळूच अलगद आवरणाऱ्या त्याच्या आई बापाला हे विचार केलं पाहिजे की 15 वर्षाचा शिवराय जेव्हा संकल्प करतो आपल्या बोटाच्या त्या छोट्याशा उंगलीला कापून आणि तो शिवाभिषेक करतो रक्ताने आणि संकल्प करतो की मी या मातृभूमीला मुक्त करणार, मी स्वराज्याची स्थापना करणार. त्या 15 वर्षाच्या महापुरुषाला कळत असेल, महान तो नंतर झाला, त्याच्या कर्तृत्वाने झाला, त्याच्या संकल्पाने झाला. मग तुमच्या करण्याला तुम्ही अलगद का आवडता? तो आत्ता मोठा होणार नाही तर कधी होणार आहे? तुम्हाला घरातून बाहेर काढल्यानंतर? वानप्रस्थ आश्रमाचा संकल्प केले असता तुमच्यावर ही वेळ आली नसती. तुमचा मोह तुम्हाला आवरत नाही म्हणून तुम्हाला हे दिवस पाहायचे दिवस आले. समाजाने या सगळ्याचा विचार केला पाहिजे, धर्माचरणाचा संकल्प केला पाहिजे. आपण आपल्या मुलांना हे सगळं सांगत नाही. पैसा कमवण्याची विद्या भरभरून देतो, पण जीवन जगण्याची विद्या आपण त्यांना देत नाही. म्हणून त्यांचे होणारे हाल आणि त्याच्या परिणामस्वरूप आपले होणारे हाल यासाठी दुसरा कोणी नाही तर आपण स्वतः जबाबदार आहोत. समाजाने संकल्प केला पाहिजे की धर्माचरण करून आम्ही स्वतःला आणि आमच्या येणाऱ्या पिढीला कृतार्थ करू. पंधरा वर्षाचा एक बाल दृढ संकल्प करतो, याच धर्तीवरती राम आणि कृष्ण जन्माला आलेले आहेत. तुम्ही तुमच्या पोरांना दुसरं माकड आणि कार्टून का बनवता? तुमच्या जीवनातली संकल्प शक्ती
हीन झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला परिणाम पाहायला मिळतो. आपल्याला जेवढे चमत्कार बघायला भेटतात ते केवळ आणि केवळ या संकल्प सिद्धींमुळे झालेले. सामान्यतः दिसणारे चमत्कार पण ते चमत्कार नसतात, अथक पुरुषार्थ रूपी प्रार्थनांचा तो परिणाम असतो. यावरती वारंवार विचार केला पाहिजे आणि या परंपरेचं अनुसंधान केलं. अनेक अशा संघटना आहेत. दासबोधातून प्रेरणा घेणारे डॉक्टर हेडेवाल, मठ परंपरा मठ रचना म्हणजे शाखा रचना होय. मठ रचना म्हणजे शाखा रचना होय. शताब्दी वर्ष पूर्ण करण्याचा सुयोग केवळ आणि केवळ संकल्प शक्तीमुळे शक्य आहे. मला आठवतात दादाजी परमपूज्य पांडुरंग शास्त्रीजी आठवले. त्या शाळेला शताब्दी झाली कारण संकल्पामध्ये शक्ती होती. संकल्प धर्मनिष्ठ होता. धर्माचरणावरती चालणारे हे सर्वजण लोक होते आणि त्यामुळे तो संकल्प आज पण कायम आहे. नाहीतर असे अनेक विद्यापीठ आले आणि काळाच्या ओघात लुप्त झालेले. विचार करण्याची आवश्यकता आहे की आपण काय करतोय. आता तुमच्या सोयीसाठी काही आधुनिक उदाहरण आपण पाहूयात. कसं आहे, आध्यात्मिक उन्नती झाली, वैचारिक स्थितप्रज्ञता झाली, हे असले शब्द वापरल्यानंतर असं घुरून बघतात लोक. काय बोलायला लागलं, या जगातलं आहे का दुसऱ्या जगातलं. मग त्यांना आपल्याला आहे ना त्यांच्या भाषेत सांगावं लागतं. त्यांची भाषा म्हणजे काय, भरपूर पैसा कमवला चांगल्या मार्गाने, भरपूर मोठं नाव केलं चांगल्या मार्गाने, खूप कीर्ती झाली, खूप ख्याती झाली चांगल्या मार्गाने, हे असं सगळं सांगावं लागतं. आणि त्याची काही उदाहरणं मला लक्षात येतात. एका इंटरव्ह्यू मध्ये सचिन तेंडुलकर यांना विचारण्यात आलं, भारतरत्न सचिन तेंडुलकर, की तुमच्या या सक्सेसचं सिक्रेट काय, तुमच्या या यशाचं रहस्य काय. काही नाही म्हणे, मी रोज सकाळी उठतो आणि माझं पहिलं काम आहे की मी सगळ्यात पहिला जाऊन 1000 बॉल खेळतो. नॉकिंग म्हणतो ना, प्रॅक्टिस. आय फेस 1000 बॉल्स एव्हरी मॉर्निंग. हे त्यांचं उत्तर आहे. पत्रकार चाणाक्ष असतो. दुसरा प्रश्न विचारतो, आदल्या रात्री तुम्ही शताब्दी किंवा द्विशताब्दी मारली असेल, सेंचुरी किंवा डबल सेंचुरी मारली असेल तर, ते म्हणजे तर झालं. तर म्हणजे काय, शताब्दी मारली, रात गई बात गई, सकाळी उठायचं, जायचं, 1000 गेम खेळायचे आणि मग ठरवायचं की काल आपण जे केलो त्याच्यावरती कोण काय बोललं, मग पाहायचं. सातत्याचा परिणाम काय असतो, तो परिणाम हा असतो की तो गॉड ऑफ क्रिकेट होतो. अरे आपल्याला साधं जेवण रोज एका वेळेला करायचं होत नाही देवा, ज्याच्यासाठी आपण आठवडे प्लॅनिंग करत असतो की मला रविवारी हे खायचंय, इथे जायचंय, हे खदडायचंय. आपण आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींचं सुद्धा नियोजन लावू शकत नाही. परिश्रम पूर्ण पुरुषार्थ करणं म्हणजे लई लांबची गोष्ट. अनुशासन हा कसा असला पाहिजे, संकल्प हा कसा असला पाहिजे, सामान्य उदाहरण आहे. मोठं होण्यासाठी मोठं काम करावं लागत नाही, सामान्य कामाला कन्सिस्टंटली रोजवर प्रामाणिकपणे करावं लागतं. ह्याला संकल्प शक्ती म्हणतात. मला कोण बघायला येत आहे, मी खायला लागलो, आता बोलायची मर्यादा आहे, तर अजून काय काय बोललो असतो.
मी इकडे गेलो, मी तिकडे गेलो, मी खायला लागलो, मी प्यायला लागलो, ह्यालाच पोस्ट करण्यामध्ये आपलं आयुष्य जाते. आपण स्वतःला दाखवण्यामध्ये इतके 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 जास्त मग्न झालेलो आहोत की आपण आपल्या विचार शक्तीचा निव्वळ वाटोळ केले आणि विचारच करत नाही, तर त्या अनेक विचारांमधून एखादा विषय स्थिर होईल आणि त्याचा आपण संकल्प करू, हे खूप लांबचा विषय आहे. असाच एक उदाहरण मला अमिताभ बच्चनजींचं आठवतं. बच्चन यांची आई आजारी होती. लीलावती रुग्णालय मुंबईमध्ये ती ऍडमिट होती आणि तेव्हा बच्चन साहेबांची पिक्चरची शूटिंग जी आहे चित्रपटाची, ती सिंगापूर देशात चालत होती. आपल्या संबंधांना कसं जपावं, तर अनेक आठवड्यांसाठी केवळ आणि केवळ आपल्या आईला वेळ देण्याकरिता ते दररोज इंडिया म्हणजे भारत आणि सिंगापूर विमानाने प्रवास करायचा. अनेक आठवड्यांसाठी. सिंगापूर ते भारत 6 तास लागतात विमानातून. 6 तास जायचे, 6 तास यायचे, 6 तास झोपायचे किंवा फिल्म शूटिंग करायचे 6 तास आणि उरलेल्या 6 तासामध्ये आईला वेळ देणे, मुंबईमध्ये जे काही आपलं काम असेल परिवाराशी संबंधित चर्चा करणे. संबंधांना जपण्यासाठी सोपं नाहीये. 6 तास तुम्हाला एका ठिकाणी बसा म्हटलं तर बसता येत नाही. रोज जाऊन तिकीट काढणे किंवा रोजचं तिकीट काढणे, सिक्युरिटी चेकिंग करणे, प्रवासात बसणे, पोटात गोळा येणे, विमान उडताना विमान खाली येताना, केवळ आणि केवळ आपल्या आईसाठी. आईबद्दलची भावना त्यांना हे संकल्प करण्यासाठी बाध्य करते की रोज जरी यावं जावं लागलं. तुम्ही म्हणाल एवढं काय गरजेचं होतं ते पिक्चरचं शूटिंग करणं, सगळ्या गोष्टी सांभाळण्याची आवश्यकता आहे, तिथे पण एक कटिबद्धता आहे. पण वर्क लाईफ बॅलन्स हा जबरदस्त उदाहरण येतो आपल्या समोर नारायण मूर्तींचा. शून्यातून जग उभं केलं, शून्यातून जग उभं केलं. उदाहरण येतो आपल्या समोर आजचे आपले टेक्नो सॅव्ही जगाचे म्हणजे टेक्नॉलॉजीच्या जगाचे खूप मोठं नाव म्हणजे श्रीधर वेंपती, जोहो कंपनीचे मालिक तामिळनाडूमध्ये. कोट्यावधीचं साम्राज्य उभं केलेलं आहे, पण शेतात राहतात, लुंगी घालतात, कंट्री फर्स्ट या गोष्टीला पुढे ठेवतात. अशा अनेक उदाहरणांची यादी आहे. विकल्परहित संकल्प केल्याने काम होतं. आपली दंडवत यात्रा, आपली बाईक यात्रा, आपला हा चाललेला जो सगळा उपक्रम आहे, सगळ्या संकल्प शक्तींचा जिवंत स्वरूप आहे याचा विचार आपण केला पाहिजे. त्यामुळे आजच्या या समाजाने विचार केला पाहिजे, संकल्प शक्ती राहिली तर आपलं कल्याण होणार आहे, नाहीतर नाही. आणि याच विचारांनी मी आजचा हा सत्र पूर्ण करतो. जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. कुंडलिक वरदे श्री हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.